पुरुषांना सुद्धा भावना असतात, पण समाज त्यांच्याकडे भावनाहीन असल्यासारखं बघतो, हा मोठा गैरसमज आहे. मर्द को दर्द नहीं होता ही म्हण पुरुषांना त्यांच्या भावना लपवण्यास प्रवृत्त करते. लहानपणापासूनच मुलांवर रडू नये, कठोर राहावं आणि कोणत्याही परिस्थितीत कमजोर वाटू नये अशी शिकवणी दिली जाते आणि त्यामुळे पुरुषांमध्ये भावनिक अभिव्यक्ती कमी होते आणि ते आपली दुःख, चिंता आणि मानसिक त्रास इतरांसमोर मांडू शकत नाही. पुरुषही तणाव, नैराश्य आणि एकटेपणाचा सामना करतात, पण त्यांना मदत मागणं कमीपणाचं वाटतं. मानसिक आरोग्याच्या समस्या मान्य करण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास समाजाकडून पुरेसा पाठिंबा मिळत नाही. कामकाज, कुटुंब आणि सामाजिक अपेक्षांचे ओझे पुरुषांवर सतत असते, पण त्यांना या गोष्टींबद्दल बोलण्याचा अवकाशच दिला जात नाही आणि याचाच परिणाम म्हणून अनेक पुरुष मनातल्या मनात ताण सहन करतात. त्यामुळे नातेसंबंधांवर आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आत्महत्या करण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असण्यामागे हे मोठं कारण आहे. भावनिकदृष्ट्या व्यक्त होणे ही कमजोरी नाही, हा संदेश समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. पुरुषांना भावनिक आधार देणारे कार्यक्रम, मानसिक आरोग्यासंदर्भातील जागरूकता आणि समाजाची सहृदय दृष्टिकोन बदलल्यास पुरुषांना सुद्धा सुरक्षिततेची आणि स्वाभाविकतेची भावना निर्माण होईल. त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी अवकाश मिळणे त्यांचे मनस्वास्थ्य चांगले ठेवण्यास महत्त्वाचं ठरेल.